हॅलो गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. याचं चॅनलचं नाव आहे ब्लॉग विथ रोया. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 14 एप्रिल तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप जल्लोषात साजरी करणार आहेत. तर या जयंतीचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आत्ताच मी दुःखद घटनेतून बाहेर आलेलो आहे आणि आता साहिल ग्रुप पण आपल्या सोबत आहे यावर्षी. तर काय म्हणशील यावर्षी जयंतीचं नियोजन आपण केलेलं आहे? मजा येणार आहे काहीच. आणि मस्तपैकी आपण टॉप कॉलचं डीजे वगैरे बुक केलेला आहे. फिरून खूप मजा येणार आहे. तर पूर्ण व्लॉग बघा, नक्की बघा पूर्ण. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बनवून राहा शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये. आता सध्या 2-3 दिवस आपली तयारी झालेली आहे. 2-3 दिवसात आपण शूट नाही करू शकलो कारण का काय होते रिझन पर्सनल, हे बघू शकता तुम्ही, फुटाफुटी झाली. आणि आता शेवटपर्यंत बनवून राहू, उद्यापासून आपण तयारी सगळी दाखवून देऊ ब्लॉगमध्ये काय दिसणार आहे. आणि हा जल्लोष तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. भेटू पुढे, चला. जे आपल्या विहाराची इथे आपल्या कट्ट्याला पेंटिंग वगैरे झालेली आहे दरवर्षीप्रमाणे. आणि ते उद्या बघा तुम्ही, इथे जागा मोकळी दिसते. आणि हा जो एरिया आहे इथं पूर्ण लाईटिंग, पताके वगैरे आपण उद्या लावणार रात्री. इथे पूर्ण पताके वगैरे लावणार आहेत आपण रात्री. हे बघू शकता, हा एरिया आपला काल पेंटिंगचं काम पूर्ण केलेलं आहे इथे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे आपली तयारी चालू आहे. खूप जोरात अशी पेंटिंगचं वगैरे आपल्या विहारामध्ये काम चालू आहे. आणि मागच्या वर्षीचा आपला बॅनर वगैरे आपल्या विहारामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा हे सर्व चालू आहे काम. आणि पेंटिंगचं आकुर्ले गाव बौद्धवाडा म्हणजे हा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या नावाने ओळखला जातो, बंटी होकून. परत एकदा स्वागत आहे मित्रांनो. आणि आज तारीख आहे 13 एप्रिल, रात्रीचे शेवटचे 14 एप्रिलसाठी 15 मिनटं बाकी आहेत. आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि हा जयंतीचा ब्लॉग तुम्ही 100% पूर्णपणे बघाल अशी माझी इच्छा. आणि हे बघा चिल्ड्रन पार्टी. आणि आता तुम्हाला दाखवतो आपली तयारी काय चालू आहे आणि कसं चालू आहे. बनून ना शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये. बघूया आपण तयारी कशी चालू आहे. कल्पेश तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, इथं फटाके बिटाके फुल जोरात चालू आहे. आणि नियोजन असं खूप असं एकदम एक्साइटमेंट अशी फील होते ना मित्रांनो, अंगावरती शार येत आहेत. आणि इथे अण्णा आपला फटाका फोडतोय, बघा तुम्ही, बघत राहा तुम्ही. आता अण्णा फटाका फोडतोय, त्याला लावलेला आहे वरती, त्या जाणारे वर. साहिल पण इथं आलेला आहे. कसं वाटतंय तुला आपल्या जयंतीला सहभागी होऊन? मोठं योगदान दिल्याबद्दल साहिलचे आभार. अजून योगदान चालू आहे, पताके लावण्यामध्ये, बॅनर लावण्यामध्ये. कसं वाटतं तुला जयंतीला सहभाग होऊन? आज खूप मजा आली. स्टार्टिंगला मगाशी आम्ही फटाके वगैरे फोडले,
परत नाचलो वगैरे सगळे शूटमध्ये आहे आपण बघू शकता. आणि अजून उद्या खरी मजा यायला रे. कल्पेशजी तुम्ही येऊ शकता. कसं वाटतं आपण जयंतीचं नियोजन केलं यावर्षी खूप जल्लोषात आपण साजरी करणार आहे. तुझं मत काय याच्यावरती? आम्ही दरवर्षी जल्लोषात साजरी केली जाते आमची ही जयंती. सोबत आमचे विविध प्रकारचे मित्र, आमचे साहिल हजारे आता खूप मोठे मित्र हे वेगळ्या ठिकाणी राहतात तरी आमच्या गावात येऊन त्यांनी त्यांचं योगदान दिलं आहे. म्हणजे आमच्यात एकता ही खूप जास्त दर्जाची आहे मोठीवाली. बरोबर. साहिल सुद्धा पताक्याचं लावायचं काम इथे करत आहे. हे आपले पंचशील पताका पूर्ण गावभर आपण लावलेले आहे बघा. तर व्यंकय्या तुला कसं वाटतंय आता नियोजन आपण एवढं सगळं केलेलं आहे जयंतीचं? नियोजन एवढं भारी वाटतं ना, एकदम अमेझिंग. आणि खरी जी मजा आहे ती उद्या दिसणार तुम्हाला संध्याकाळी. 100% उद्या दिसणार सगळ्यांना. बास. जय भीम. कसं वाटतं तुम्हाला आपण एवढं सगळं नियोजन केलेलं आहे जयंतीचं यावर्षी? एकदम बेस्ट विषय, चांगली गोष्ट आहे. चांगलं नियोजन झालं आहे तुमचं. आणि नवीन तरुण पिढी चांगले काम करतात, हे आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा. हे गुतल तिथे गुतल पाठव. बोल. तर तुम्हाला मित्रांनो सांगतो मी का आम्ही पतंगे लावायला स्टार्ट केलेत. आम्ही सगळे जेवून आलो, सगळ्यांना बोलवलं आम्ही का जेवून यायचे, पतंगे लावायचे, डायरेक्ट हनुमान मंदिराच्या इथपर्यंत लावायचे आहेत बोललो. पंचशील आहेत सगळे आणि बॅनर पण लावलेत आणि तिथं पण लावलं एक चायनीजच्या इथं एंट्रीला आमच्या. आणि उद्याचं नियोजन तर आमचा DJ बुक केला आम्ही, फुल 1 साईड आहे तो. अजून जेवणाची सोय केली आम्ही, नाचून येऊ दमू ना खूप. कपडे घेतले, जेवण आहे आणि शर्ट घातलाय मी एक 1 साईड येतो. तुम्हाला उद्या दिसेलच सकाळी काय ड्रेसिंग येते. चला बाय बाय. तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो. आणि आज दिवस आहे 14 एप्रिलचा आणि आपण बघू शकता आपले सगळे कार्यक्रम. जय भीम, जय भीम. तर आज आम्ही इथे सर्व नियोजन केलेला कार्यक्रम आमचा चालू आहे. आता पूजा वगैरे होणार आहे. आपण आत्ताच स्मारकाला अभिवादन करून आलो आम्ही. ते आता शूट तुम्हाला दाखवू पुढं. आणि आता इथून पुढे नियोजन आता चालू होणार आहे सगळं, कारण भरपूर लेट झाला आम्हाला पण. 2 वाजत आले, 1 वाजत आला. आता पूजा वगैरे होणार आमची इथे. आणि आता बनवता तुम्ही ब्लॉगमध्ये ड्रेसिंग बघू शकता आमची सगळ्यांची. सगळ्यांनी वाईट. मी काहीतरी हटके केलं यावर्षी, माहीत पूर्णपणे वेगळं आहे. सिनेमॅटिक तुम्ही नंतर बघा. भेटू आता आपण पूजा. आता आपल्या इथे पूजा चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी पूजेमध्ये काय म्हणजे ह्या वास्तूमध्ये एवढं गरम होत आहे, एक अपेक्षा व्यक्त करतो की पुढच्या जयंतीला आपली एक वास्तू तयार होईल ही अपेक्षा करतो. आपले नगरसेवक आता आम्ही चाललोय. आता आमची बाईकवर रॅली निघणार आहे. बाबासाहेबांच्या स्मारकास आम्ही अभिवादन करणार जाणार आहे.
आपले बाईक चार आहेत. पुढं एक रिक्षा आहे, पुढं अजून 3 रिक्षा पुढे आहेत अजून. त्यामध्ये भरपूर अशी पब्लिक आहे. 7-8 आपले बाईक इथे रॅली घेऊन आम्ही जाणार आहे. तुम्ही आता एन्जॉय करा. कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. हा लुक रिकमेंडेड केला आहे मला मी स्वतः. त्याचं एक आहे कहाणी त्याच्यामध्ये. सुलतान मिर्झा का नामी काफी, सामने वाले की जमाना जब्त हो जाएगी. बनवून राहा ब्लॉगमध्ये. आता इथे स्मारकाच्या इथे पोचलेलो आपण. मंटी हो पण आलेलं आहे इथे स्मारकाजवळ आपण पोचलो आहे. आणि आता इथे खूप मोठं असं सेलिब्रेशन चालू आहे पब्लिकचं. त्यात आपण सुद्धा एकत्र होऊया. सगळे आपली मंडळ एसे माल आहे. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बॉडी बिल्डर पण आला इथे. बाई वाड्यावर या. बाई वाड्यावर या. चल ठीक आहे. ओके मित्रांनो लुक बघू शकता तुम्ही. अरे खड्डा आला. लुक बघू शकता तुम्ही कसा वाटतंय. आणि आता आपण चाललो आहे. डीजेचं सेटअप वगैरे चालू झालेलं आहे. आणि आता इथे पलीकडे जाऊया आपण. आणि खूप असा मोठा असा आपल्या सेटअप चालू झालेला आहे यावर्षी. हे बघा तुम्ही रथ वगैरे सजवलेला आहे माझं. डीजे वगैरे चालू झालेलं आहे. आणि आता जाऊया, नाचूया आपण, एन्जॉय करूया. लुक बघा तुम्ही कसा वाटतोय. जाऊ थोडासा एन्जॉय करू आपण. जाऊया. सरपंच वाड्यावर या. हे आपले हे माजी नगराध्यक्ष अनिल जाधव. हे कमलेश तायडे फ्रॉम अकोले यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. कसं वाटतं तुला आमचं नियोजन एवढं जयंती? खूप भारी नियोजन आहे, खूप भारी, एक नंबर. सुलतान मिर्झा का नामी काफी, सामने वाले की जमाना जब्त हो जाएगी. भेटूया पुढे. तुम्ही डान्स बघा.
आपके दर से सुकून दिल न मिला। खुदा गवाह है, खुदा का रसूल या ख्वाजा। सच नगर नगर से डगर डगर में कभी आग लगाते चली। मोरा देश गयो, मोरा देश गयो, मैं कभी दीवानी में पूरी चली। कर मैं की भभूत को मुंह से मली, बाकी तुम भी हाथ मली। अल्लाह ये रूप सा रूप दिखाती चली, ये रूप सा रूप दिखाती चली, और ख्वाजा की धुन में ये गाती चली। डीजे अरबा मैं तो जीवानी। तर मित्रांनो, इथे आपली जयंती पार पडलेली आहे सुखरूपपणे. कोण ठोकून मारणारे आम्ही आहेत. नाव तर आमचं पण बदनाम आहे, पण आम्ही दाखवत नाही. तो नाही चुकला, बदनामी बोलला. सर्वजण जेवायला बसले तिथे आणि आता जेवण सगळे जाणार आहे. काल पाली काली पडले. ब्लॉग बनवतोय. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि यावर्षीचं नियोजन आपलं होतं बरंच काही, तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग लवकरच येईल अशी मी अपेक्षा करतो. बिकॉज ऑफ या भावाने खूप साथ दिली मला आजपर्यंत. आयुष्यामध्ये 18 वर्ष झाले आमच्या मैत्रिणीला, ह्याने खूप साथ दिलेली आहे. हे तुम्हाला सांगतो, असा मित्र आयुष्यात असणं हे खूप स्वतःला मी भाग्यवान समजतो.
आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये. आधीमध्येचा कधी ब्लॉग आला किंवा पावसाळ्यात आम्ही ट्रेकिंगला गेलो, फिरायला गेलो, बरोबर, ट्रेकिंगला झालं तर पावसाळ्यात कुठं ब्लॉग आला तर एक हे करा. आणि दरवर्षी आपल्या जयंतीचा ब्लॉग येतोच, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खूप प्रेम द्या. दरवर्षी आपला ब्लॉग येतो जयंतीला. आता आम्ही जेवू आणि झोपायला जाऊ. भेटूया पुढच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, जय भीम.